नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विदर्भ आयएस अकॅडमीच्या या पुणे शाखेमध्ये तुमचं परत एकदा मनापासून स्वागत आहे। राज्यसेवेचा जो वर्णनात्मक पॅटर्न आता आलेला आहे, त्यानुसार विद्यार्थ्यांच्या मनामध्ये अनेक संभ्रम आहे। अनेक विद्यार्थी जुन्या पॅटर्न नुसार तयारी करायचे, जो ऑब्जेक्टिव्ह होता, आणि येणारा जो पॅटर्न आहे तो सब्जेक्टिव्ह आहे। मग अनेकांच्या मनामध्ये अनेक प्रश्न आहे की ऑप्शनल सब्जेक्ट कसा निवडायचा, एथिक्स, इंटिग्रिटी, ॲप्टिट्यूड सारख्या नवीन विषयांचा, जसं आणखी गव्हर्नन्स आहे, इंटरनॅशनल रिलेशन आहे, सोशिओलॉजी आहे, यासारख्या विषयांचा अभ्यास कसा करायचा, एसे रायटिंगची प्रॅक्टिस कशी करायची, येणाऱ्या आगामी हा जो कालखंड आहे 7-8 महिन्याचा, त्यामध्ये आमची तयारी होईल का सर पूर्ण, ऑप्शनल सब्जेक्ट प्रिपेअर होईल का, याला धरून किंवा अनेक जण मराठीत प्रिपरेशन करत असतात, सर मराठी साहित्य याच्यासाठी उपलब्ध आहे का, मार्गदर्शन उपलब्ध आहे का, असे अनेक प्रश्न त्यांच्या मनामध्ये असतील। त्या प्रश्नांचं समाधान करण्यासाठी येत्या रविवारी म्हणजे 23 फेब्रुवारीला सकाळी 10 वाजता आम्ही विदर्भ आयएस अकॅडमीने इथे पुणे शाखेमध्ये एक छोटीशी कार्यशाळा त्या ठिकाणी अरेंज केलेली आहे, ज्याच्यामध्ये मी स्वतः आणि सुदर्शन लोढा सर, ज्यांचा स्वतःचा यूपीएससी मधनं 571 रँक होता आणि जे टार्गेट यूपीएससीचे संचालक आहे, आम्ही तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं देऊ, वरून तुम्हाला आणखी मार्गदर्शन पण त्यामध्ये करणार आहोत। भेटूया आपण रविवारी। जय हिंद।